पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। आपण बघू शकतो की मी सध्या पालघर बोईसर या रोडवरील जे पालघरचे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत या कार्यालयाबाहेर आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सुद्धा रस्त्यावर साधारणतः 600 ते 700 मीटर पर्यंत पाणी गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा रस्ता जो आहे जो प्रमुख मार्ग आहे बोईसर आणि पालघरला जोडणारा तो सध्या वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे या कार्यालयातून अनेक जे नागरिक असतील जे सकाळच्या सुमारास कार्यालयात गेले होते ते सुद्धा आता बाहेर पडण्यास सुरुवात झालेली आहे। साधारणतः गुडघ्याच्या वर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। याच्या पुढे जर आपण पाहिलं तर जवळपास छातीपर्यंत पाणी भरेल इतकं पाणी या सगळ्या परिसरात भरल्याचं पाहायला मिळतं। दुसऱ्या बाजूला आपण समोर पाहाल तर हा पालघर जिल्हा बस आगार आहे आणि या आगारात असलेल्या अनेक बस ज्या आहेत त्या सध्या पाण्याखाली गेलेल्या पाहायला मिळतात। अगदी या बसमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलंय आणि त्यामुळे यामध्ये अनेक ज्या बसेस आहेत त्या नादुरुस्त होत्या, त्याचबरोबर ज्या आगारात बस लावण्यात आल्या होत्या त्या सुद्धा पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। एकूणच आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्याच्या पश्चिम भागात अजून सुद्धा पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे। केळवे सफाळे या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो बरसतोय आणि त्याच्यामुळे पूर परिस्थिती जी आहे ती अनेक भागात निर्माण झालेले अनेक भागातील जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं। अजून सुद्धा पावसाचा जोर जो आहे तो कायम पाहायला मिळतो। आज दिवसभर पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर झालेला आहे, त्याच्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील वारंवार जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे। न्यूज 18 मराठीसाठी राहुल पाटील, पालघर।